निशिकांत दुबे जी, दिन तुम्हारा, मैदान तुम्हारा, वक्त तुम्हारा, कहाँ हूं ये बताओ. अरे महाराष्ट्राच्या मातीत कावळा सुद्धा मराठीत बोलतो रे. तू तर मनुष्य आहेस. मला सांगा, निशिकांत दुबे असं आव्हान करतो की मराठी माणसाला पटक पटक के मारेंगे आणि मुख्यमंत्री काहीच बोलत नाहीत आमचे. आणि आमच्याच राज्यामध्ये मराठीच्या शाव येईल ना. कुणीतरी उठाव आणि मराठीला कुणी हे करावं की मराठी नाही बोलूंगा. मुंबईमध्ये काल राज ठाकरे यांनी रॅली केली, सभा केली आणि मराठीबद्दल, महाराष्ट्राबद्दल ते काय बोलले आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. आणि याच विषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश मामा महाजन या ठिकाणी आहेत. मामा, काय म्हणाल? एकंदरीतच काल राज ठाकरेंनी अगदी यथेच्छ सगळ्यांचा समाचार घेतलेला आहे मराठीच्या मुद्द्यावर. तुम्ही सुद्धा भाषण ऐकलं? मी संपूर्ण भाषण त्यांचं ऐकलं. मीरा रोडला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एक संपर्क कार्यालय सुरू करण्यात आलं आणि राजसाहेब येणार आहेत हे कळाल्यानंतर स्वाभाविक गर्दी प्रचंड प्रमाणात व्हायला सुरुवात झाली आणि त्याचं एका छोटा खानी सभेत रूपांतर झालं. आणि जो काही मागच्या 15-20 दिवसात जो काही प्रकार तिथं घडला, मला वाटतं राजसाहेबांच्या सभेने मराठी माणसाला एक नवसंजीवनी मिळाल्यासारखं झालं की आपला कुणीतरी एक आधार आहे. काय होतं, दुर्दैव असं आहे की मला वाटतं देशातला आपला एकमेव महाराष्ट्र असा असेल की जिथं तुम्हाला येऊन राहायला, व्यवसाय करायला, राजकारण करायला मराठी भाषा आलीच पाहिजे असं बंधन नाही. बाकी इतर कुठल्याही प्रांतात तुम्हाला स्थानिक भाषेची थोडी बहुत तरी जाणकारी असल्याशिवाय तुम्ही तिथं जगूच शकत नाही. आमच्या इथं तिथे बंधन नाही. किती दुर्दैवी प्रकार आहे की आमच्या महाराष्ट्र राज्यात एक परप्रांतातून आलेला माणूस गृहराज्यमंत्री होतो. परप्रांतातून आलेला एक माणूस आमदार होतो, तो आम्हालाच मराठीचे हिंदीचे धडे द्यायला सुरुवात करतो. ही किती दुर्दैवी घटना आहे. मराठी माणसाच्या सहनशक्तीचा अंत आहे. मराठी माणसाने कुणाला आपलं केलं नाही, पण तुम्ही अशा पद्धतीने मराठी माणसाला हे करता. म्हणून कालच्या सभेचं एक महत्त्व आहे. मराठी माणसासाठी, मराठी भाषेसाठी एक तो महत्त्व आहे. आणि मराठी माणसाने मराठी भाषा किती प्रबळ आहे. हिंदी भाषेचं तर उत्पत्ती राजसाहेबांना 200 वर्षाच्या सांगितलं. मराठी भाषा तर ते 2000-2500च्या पूर्वीपासून आहे. पण अगदी अलीकडचा उल्लेख, मी जसं म्हणलं की मी शिवचरित्र वाचतोय, मला अलीकडं शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरनी महान शिवाजी नावाचे 4 खंड प्रकाशित केलेत. प्राध्यापक बाळकृष्णने ते लिहिले आहेत. त्याचं संपादन माननीय जयसिंगराव पवारांनी केलं आहे. 85 वर्षापूर्वी लिहिलेले ग्रंथ आहेत. त्या ग्रंथामध्ये ज्या काळात फारसी ही दरबारी भाषा होती, फारसी पत्रव्यवहाराची भाषा होती, राज्यभाषा होती, त्या काळातसुद्धा आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील महाराज साहेब फर्जंद शहाजीराजे भोसले हे ज्यावेळेस कर्नाटकाचा कारभार पाहायचे आदिलशहातर्फे, खूप मोठी त्यांची जहागीर होती, म्हणजे पूर्व किनारपट्टी जवळपास त्यांच्या ताब्यात होती. त्या शहाजीराजेंनी जो कारभार केला, त्या कारभाराचा एका ठिकाणी उल्लेख असा आहे की जे काही कौलपट्टे, भाडेपट्टे, महसूलपट्टे आहेत त्याच्यावर शेवटी देशपांडेंनी मराठीत सही केली पाहिजे, हा त्याचा उल्लेख. आम्ही किती मराठी अभिमानी होतो आणि हा वारसा आहे आम्हाला. शहाजीराजांपासूनचा हा वारसा आहे. म्हणजे फार मी लांब जात नाही, ज्ञानेश्वर विनेश्वर खूप पलीकडे गेले, पण आपल्या जवळ असणारे हे हृदयाच्या जवळची माणसं आहेत. म्हणजे राजकारभाराची सगळी पत्र ही फारसी भाषेत असायची, पण सही मात्र मराठीत हे इथं स्पष्ट लिहिलंय बघा. देश कुलकर्ण्याकडे महसूलचा कौलपट्टा किंवा भाडेपट्टा लिखाणाची जबाबदारी होती. दस्त हा शब्दच फारसी आहे. दस्ताच्या शेवटी देशपांडेने त्यावर मराठीत स्वाक्षरी करायची. हे मला सांगा की किती मोठे आहे. आणि आमच्याच राज्यामध्ये मराठीच्या शाव येईल ना. कुणीतरी उठाव आणि मराठीला कुणी हे करावं की मराठी नाही बोलूंगा. अरे तू इथं राहतोयस. अरे महाराष्ट्राच्या मातीत कावळा सुद्धा मराठीत बोलतो रे.
तू तर मनुष्य आहेस, पण तुम्हाला नाही ते बोलायचं. पण राज ठाकरेंनी काल दुबेंना चॅलेंज त्यांनी केलं होतं. राज ठाकरेंनी आपल्या स्टाईलमध्ये त्यांना आव्हान दिलेलं आहे. प्रकाश मामा काय म्हणतील त्यांना? मी राज ठाकरेचा सैनिक आहे. मी एक पाऊल पुढे. हे वाक्य हिंदीत एवढ्यासाठी बोलतो की दुबेला हे समजावं, कारण तुमचं सुद्धा एक हिंदी चॅनल आहे. निशिकांत दुबे जी, दिन तुम्हारा, मैदान तुम्हारा, वक्त तुम्हारा, कहाँ हूं ये बताओ. कौन किसको पटक पटक के मारता है ये दुनिया देखेगी. नाना राणेच्या नंतर आता थेट आव्हान आहे दुबेंना. हो, भाजपचे लोक. मला सांगा, निशिकांत दुबे असं आव्हान करतो की मराठी माणसाला पटक पटक के मारेंगे, आणि मुख्यमंत्री काहीच बोलत नाहीत आमचे. 13 कोटी जनतेचे प्रतिनिधी आहेत. कोण बोललं? हिंमत नाही त्यांची बोलण्याची. हिंमत महाराष्ट्र सैनिक दाखवू शकतो. निश्चितपणे आपण बघितलं या ठिकाणी प्रकाश मामांनी एक दुबेंना आव्हान सुद्धा केलेलं आहे की तुम्हाला पाहिजे तेव्हा जिथं पाहिजे तिथं बोलवा, मी येतो. मात्र एक महत्त्वाचा उल्लेख या ठिकाणी आज त्यांनी दाखवलेला आहे की छत्रपती शहाजी महाराज त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांचा भाषा ही पारसी जरी ऑफिशियली असली तरी त्यांचे सगळे वरिष्ठ अधिकारी हे मराठीत सही करायचे. म्हणजे मराठीची भाषा कुठं कुठं चाललेली, कशा पद्धतीने चालली आणि मराठी माणसाचं मन असलेल्या लोकांनी मराठी कशा पद्धतीने जपली, हा इतिहासाचा दाखला अत्यंत महत्त्वाचा. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर.